इन्व्हेस्टमेंट कशी करायची, सुरुवात कुठून करायची याची काहीही माहिती नाहीये, इतक्या बेसिक लेवलवरती जरी तुम्ही अजून असाल ना तरी सुद्धा हे 5 व्हिडिओज बघितलेत, त्यांचा अभ्यास केला तर एक चांगला इन्व्हेस्टर आणि चांगला गुंतवणूकदार बनण्याचा तुमचा प्रवास ऑलरेडी सुरुवात झालेला असेल, हे माझं प्रॉमिस आहे. तुम्ही आयुष्यात जेवढं काही इन्व्हेस्टमेंट कराल, जिथे कुठे पैसे टाकाल, त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. या इन्व्हेस्टमेंट मॉडेलच्या पलीकडे तुम्ही कुठेच गुंतवणूक करणार नाही आहात किंवा तुम्हाला ती तशी करण्याची गरज सुद्धा नाही पडणार आहे. सगळ्यात आधी जी गोष्ट करायची ना आपल्याला ती म्हणजे रिस्क मॅनेज करायची आहे लाईफ मध्ये. खूप मोठ्या प्रमाणात आपण आयुष्य कधी कंट्रोलच करू शकत नाही. उलट आपण जेवढ्या गोष्टी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो ना तेवढे सरप्राइजेस आपल्याला लाईफ कडून मिळत राहतात. किंवा मग तुम्ही म्हणाल प्रेझेंट लाईफ मध्ये तर सगळंच खर्च करतोय आपण. इथंच सगळ्यात महत्वाची जी गोष्ट येते ना ती येते बॅलन्स करायला लागणार आपल्याला लाईफ. इन्कम जरी थांबला तरी सुद्धा गरजा चालूच राहणार आहेत. आधी खड्डे करायचे आणि नंतर त्याच्यासाठी पे करत राहायचं. तर फार फार तर आपण काय करतोय, पैसे प्रोटेक्ट करतोय, म्हणजे त्यांची व्हॅल्यू कमी नाही होते. इतकंच आपण एफडी मध्ये करू शकतो. रिस्क का घेऊ शकतो आपण? कारण आपल्याकडे वेळ आहे. मी तुम्हाला आयुष्यातल्या पहिल्या 4 इन्व्हेस्टमेंट कुठे करायचे हे सांगणार आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. नंबर 1, मी कमवतोच कमी, सॅलरीज कमी आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे कुठून येणार, ते मॅनेज कसे करायचे. आणि दुसरा प्रश्न, जरी इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा असली तरी सुद्धा सुरुवात कुठून करायची, कुठल्या असेट्स मध्ये सगळ्यात पहिल्यांदा इन्व्हेस्ट केलं पाहिजे, इन्व्हेस्ट करताना माइंडसेट काय असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात, क्लॅरिटी नसते. ती क्लॅरिटी कशी येईल, कुठल्या गोष्टी माहिती असणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. पण त्याच्याच सोबत या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला प्रॉमिस करतोय, आपल्या चॅनलवरचे यापुढचे 5 व्हिडिओज म्हणजे हा एक आणि यानंतरचे 4 व्हिडिओज जर का तुम्ही लक्षपूर्वक बघितलेत, त्यांचा अभ्यास केलात, तर तुम्ही कितीही जरी नवीन असाल किंवा याआधी कधीही इन्व्हेस्टमेंट केलेली नाहीये, इन्व्हेस्टमेंट कशी करायची, सुरुवात कुठून करायची याची काहीही माहिती नाहीये, इतक्या बेसिक लेवलवरती जरी तुम्ही अजून असाल ना तरी सुद्धा हे 5 व्हिडिओज बघितलेत, त्यांचा अभ्यास केलात आणि त्याप्रमाणे जर का तुम्ही सुरुवात केलीत तर एक चांगला इन्व्हेस्टर आणि चांगला गुंतवणूकदार बनण्याचा तुमचा प्रवास ऑलरेडी सुरुवात झालेला असेल, हे माझं प्रॉमिस आहे. आणि इतकंच नाही तर तुमचं आर्थिक जे जीवन आहे, फायनान्शियल जी लाईफ आहे ना, त्याचं फाउंडेशन नक्की स्ट्रॉंग झालेलं असेल. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे 5ही व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर तरी सुद्धा तुमचे जर का काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्स मध्ये तेव्हाच नक्की विचारा, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचं निराकरण मी करू शकेन. सुरुवातीलाच अजून एक महत्त्वाचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. तुम्ही मला एका अशा मराठी युट्यूब चॅनलचं नाव सांगू शकता का ज्याच्यावरती बेसिक लेवल पासून पर्सनल फायनान्स, करिअर मध्ये ग्रो कसं करायचंय, कुठल्या स्किल्स आजच्या काळामध्ये रेलेव्हंट आहेत आणि त्या आपण अडॉप्ट कशा करायच्या, त्या स्किल्स मास्टर कशा करायच्या, या सगळ्या गोष्टींविषयी नियमितपणे व्हिडिओज अपलोड होतात, त्याच्याविषयी बोललं जातं आणि तुम्हाला स्वतःला ग्रो करण्यासाठी, स्वतःचं करिअर ग्रो करण्यासाठी मदत मिळते. रचना रानडेंसारखं एखादा मराठी चॅनल असेल सुद्धा, पण ते ऍडव्हान्स लेवलवरती पर्सनल फायनान्स खूप चांगल्या पद्धतीने शिकवतात. पण ज्यांना अजून स्टार्ट करायचंय, ज्यांना अजून बेसिक्स क्लिअर नाहीत, फंडामेंटल्स क्लिअर नाहीत, अशा लोकांसाठी आपलं जर युट्यूब चॅनल सोडलं तर अजून कुठलं चॅनल नियमितपणे व्हिडिओ बनवतं, तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून मला पण सांगा. आणि ही सगळी मेहनत तुमच्यासाठी चालू आहे, तुम्हाला अवेअर करण्यासाठी, तुम्हाला ग्रो करण्यासाठी, मदत होण्यासाठी सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. सो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. 2 महत्त्वाचे प्रश्न, एक तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसे कुठून येणार जेव्हा आपली सॅलरी कमी आहे, जेव्हा आपण कमी कमवतोय, आणि दुसरा प्रश्न, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माइंडसेट काय असला पाहिजे, नेमकी सुरुवात कुठून करायची. तर आज या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका अशा इन्व्हेस्टमेंट मॉडेल मधून देण्याचा प्रयत्न करणार आहे, ज्या इन्व्हेस्टमेंट मॉडेल मध्ये तुम्ही आयुष्यात जेवढं काही इन्व्हेस्टमेंट कराल, जिथे कुठे पैसे टाकाल, त्या सगळ्या गोष्टी कव्हर होतील. या इन्व्हेस्टमेंट मॉडेलच्या पलीकडे तुम्ही कुठेच गुंतवणूक करणार नाही आहात किंवा तुम्हाला ती तशी करण्याची गरज सुद्धा नाही पडणार आहे. तर इन्व्हेस्टमेंटच्या UPP या मॉडेल विषयी बोलतो मी. U stands for unplanned life, first P stands for present life and again P stands for planned life. या 3 गोष्टींसाठी आपण आयुष्यात जेवढे काही पैसे कमवतो ते इन्व्हेस्ट करतो किंवा स्पेंड करतो. चला आपण ब्रीफ मध्ये बघूयात की UPP मॉडेल नेमकं काय आहे. जेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायची आहे, तुम्ही नुकत्याच जॉबला लागलेले आहात किंवा पैसे कमवायला सुरुवात केलेली आहे आणि आपल्याला नेमकं माहिती नाही की कुठून सुरुवात करायची, सगळ्यात पहिली आयुष्यातली इन्व्हेस्टमेंट कशात करायची, त्यानंतरची कशात करायची आणि कशा पद्धतीने पुढे जायचंय, या गोष्टींसाठी हा सोडून याच्या पुढचे 4 व्हिडिओज तुम्हाला गाईड करणार आहेत. पण आज बेसिक पासून सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा अनप्लॅन्ड लाईफ. बघा, जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करतोय तेव्हा सगळ्यात आधी जी गोष्ट करायची ना आपल्याला ती म्हणजे रिस्क मॅनेज करायच्यात लाईफ मधल्या, जेणेकरून पुढची आपली लाईफ स्टेबल होऊ शकेल फायनान्शियली. तसं तर लाईफ कधीच प्रेडिक्ट करता येत नाही, ती इतकी अनसर्टन असते, अनप्रेडिक्टेबल असते, हे एव्हाना आपल्याला कळलेलं असेल. खूप मोठ्या प्रमाणात आपण आयुष्य कधी कंट्रोलच करू शकत नाही. उलट आपण जेवढ्या गोष्टी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतो ना तेवढे सरप्राइजेस आपल्याला लाईफ
कंपनीकडून मिळत राहतात. फक्त आपण काय करू शकतो तर फार तर ज्या काही रिस्क आपल्याला माहिती आहेत की त्या येऊ शकतात त्या कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. पूर्णपणे अवॉइड करणं तर आपल्या हातामध्ये नाहीये किंवा ती गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. अशा कुठल्या रिस्क आहेत ज्या आपल्याला माहिती आहे की ते आपल्या लाईफमध्ये येऊ शकतात आणि आपण त्यांना थोडंसं डायल्यूट करू शकतो किंवा कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. अशा रिस्क मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट येईल जो आपल्या अनप्लॅन इन्व्हेस्टमेंट मधला सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो म्हणजे इमर्जन्सीची रिस्क. लाईफ मध्ये कुठली इमर्जन्सी येऊ शकते. इमर्जन्सी म्हणजे पण अशीच गोष्ट जी आपल्याला कधी सांगून नाही येणार किंवा इन्फॉर्म करून नाही येणार. एखाद्या वेळेला आपल्याला ले ऑफ वगैरे मध्ये जॉब जाऊ शकतो. एखादा रोड ऍक्सिडेंट होऊ शकतो ज्याच्यासाठी तुम्हाला 3 ते 6 महिन्यांचा ब्रेक घ्यायला लागू शकतो जॉब पासून करिअर पासून. अशा वेळेस अशी कुठली इमर्जन्सी जर का आपल्यावरती आली ना तर तुमची लाईफ तर नाही थांबणार. तुमचा इन्कम थांबेल तोपर्यंत. तुम्हाला तुमची कंपनी मे बी पे नाही करणार सगळ्या दिवसांसाठी पण त्यावेळेस तुमचे खर्च थांबणार आहेत का. तुमच्या गरजा थांबणार आहेत का किंवा एखादा बँकेचा EMI वगैरे चालू असेल तर तो थांबणार आहे का. तर ह्याच्यातलं काहीच नाही थांबणार. फक्त आपला इन्कम थांबलेला असेल. तर जेव्हा आपण कमवायला स्टार्ट करतो ना त्यावेळेस सगळ्यात पहिलं या सगळ्या इमर्जन्सीसाठी स्वतःला प्रिपेअर करायचंय आणि एक इमर्जन्सी फंड तयार करायचा आहे. तोच तुम्हाला पुढे फायनान्शियल लाईफ मध्ये स्टॅबिलिटी देईल. जर का कुठलंही आर्थिक संकट आलं एखादी इमर्जन्सी आली तर कोणाच्या तरी समोर जाऊन हात पसरणं किंवा कोणाकडनं तरी उधार पैसे वगैरे घेणं या सगळ्या संकटांपासून तुम्हाला वाचवू शकेल. इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा तो किती असला पाहिजे आणि जेव्हापासून तुम्ही कमवायला लागलात त्याच्या पुढच्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये आपला इमर्जन्सी फंड कसा तयार करायचा आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पुढच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मिळणारच आहेत. या गोष्टी मी आताच्या व्हिडिओमध्ये का कव्हर करत नाही कारण याच्यावरती मला ब्रीफ मध्ये बोलायचंय. मी जसं तुम्हाला सांगितलं की आयुष्यातल्या पहिल्या 4 इन्व्हेस्टमेंट कुठं करायच्यात हेच मी तुम्हाला पुढच्या 4 व्हिडिओज मध्ये सांगणार आहे. त्याच्यामध्ये हे मी ब्रीफ मध्ये कव्हर करणार आहे. पण आता शॉर्ट मध्ये जर का सांगायचं असेल तर किमान 6 महिन्यांचा ते आयडियली 12 महिन्यांचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे असला पाहिजे जो की आपल्या गरजांचा खर्च असेल मंथली. लेट्स से तुम्हाला 40,000 रुपये पेमेंट आहे पण तुमच्या गरजा 20,000 रुपयाचा बेसिक खर्च आहे तुमचा दर महिन्याचा. त्या सिच्युएशन मध्ये 6 महिन्यांचा म्हणजे 1,20,000 रुपये आणि जर का 12 महिन्यांचा असेल तर 2,40,000 रुपयांपर्यंतचा इमर्जन्सी फंड आपल्याकडे असला पाहिजे. तो कसा तयार करायचा पार्क कुठे करायचा म्हणजे ठेवायचा कुठल्या अकाउंट मध्ये किंवा कसा हे सगळं मी तुम्हाला ब्रीफ व्हिडिओ मध्ये पुढे सांगणारच आहे. पण सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला कव्हर करायची ती म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये येऊ शकेल अशी रिस्क कव्हर करायची आहे. दुसरं अनप्लॅन लाईफ मध्ये काय गोष्ट येऊ शकते हेल्थ इमर्जन्सी. तुम्ही कुठलंही एखादं मध्यमवर्गीय कुटुंब बघा त्या कुटुंबामध्ये जर का कुणी एक व्यक्ती जरी आजारी पडली आणि जर का हॉस्पिटलचा खर्च मोठा असेल तर त्या पूर्ण फॅमिलीचे सेव्हिंग्स त्याच्यामध्ये जातात किंवा सेव्हिंग जर नसेल तर कधी कधी त्यांना प्रॉपर्टी सेल करायला लागतात किंवा उधार पैसे घ्यायला लागतात जास्त व्याजावरती पैसे घ्यायला लागतात आणि अशा बऱ्याचशा आर्थिक संकटांचा सामना कुठल्याही एका मिडल क्लास फॅमिलीला करायला लागू शकतो जेव्हा एखादी हेल्थ इमर्जन्सी त्या फॅमिलीमध्ये येते तेव्हा. त्यामुळं दुसरी इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला करायची आहे ना करिअरच्या सुरुवातीलाच किंवा तुम्ही पैसे कमवायला लागल्याच्या सुरुवातीलाच ती इन्व्हेस्टमेंट करायची आपल्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये. आता मला माहिती आहे जेव्हा आपण इन्शुरन्स बोलतो त्यावेळेस आपले खूप कन्फ्युजन्स असतात किंवा बऱ्याचशा गोष्टी अनक्लिअर असतात आपल्याला इन्शुरन्स विषयी. पण आजच्या काळामध्ये इन्शुरन्स ही मॅन्डेटरी गोष्ट आहे. तुमच्याकडे एक हेल्थ इन्शुरन्स असलाच पाहिजे आणि पूर्ण फॅमिली कव्हर असली पाहिजे. फॅमिलीमध्ये पण आपल्या आई वडिलांचा इन्शुरन्स वेगळा असावा आणि आपली जी इमिडिएट फॅमिली येते जसं की तुमचं लग्न झालेलं असेल तर तुमची स्पाउस असेल तुमची पार्टनर असेल आणि तुमची लहान मुलं वगैरे असतील तर ह्यांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा असावा आणि तुमच्या आई वडिलांचा हेल्थ इन्शुरन्स वेगळा असावा. त्याचं कारण काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला ब्रीफ व्हिडिओ मध्ये समजावून सांगणार आहे. आणि बऱ्याच वेळेस इन्शुरन्सच्या बाबतीत स्पेशली हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत जे काही कॉर्पोरेट एम्प्लॉईज असतात किंवा आपले जे मित्र कॉर्पोरेट मध्ये काम करत असतात ना त्यांची एक अंडरस्टँडिंग असते की आपल्याला कंपनीकडून एक हेल्थ इन्शुरन्स ऑलरेडी मिळतो तर मग आपण प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे का किंवा तो नाही काढला तर नाही चालणार का हे कन्फ्युजन बऱ्याच जणांना असतं आणि त्यामुळे ते प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स काढत नाहीत. पण आपला एक प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्स असणं ही गोष्ट मस्ट आहे. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण थोडासा रेफरन्स दिला होता पण ह्याच्यावरती एक ब्रीफ व्हिडिओ बनवून हेल्थ इन्शुरन्स काढताना सुद्धा कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत कुठल्या कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आपण घेतला पाहिजे कुठले फॅक्टर्स आपण कन्सिडर केले पाहिजेत कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स आणि प्रायव्हेट हेल्थ इन्शुरन्सचा मॅटर काय आहे या सर्व गोष्टी सुद्धा मी तुम्हाला पुढे ब्रीफ करणार आहे पुढच्या व्हिडिओज मध्ये. त्यामुळे दुसरी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची जी तुम्हाला करायची आहे ती हेल्थ इन्शुरन्स मध्ये करायची आहे. अनप्लॅन्ड लाईफ मध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट येते नंबर 3 ती म्हणजे लाईफची रिस्क आणि त्याच्यासाठी एक लाईफ इन्शुरन्स असणं गरजेची गोष्ट आहे. जर का तुम्ही तुमच्या फॅमिलीमधले तुमच्या घरातले कमवते व्यक्ती आहात आणि तुमच्या इन्कम वरती तुमची पूर्ण फॅमिली डिपेंड करते घर डिपेंड करतं त्याच्यावरतीच घर चालतं ही जर सिच्युएशन असेल आणि देव न करो पण बाय चान्स जर का तुम्हाला काही झालं एखादी परमनंट डिसेबिलिटी आली किंवा जर का लाईफ थ्रेट निर्माण झाला तर मग तुमच्या फॅमिलीच्या फायनान्शियल सिक्युरिटीचं काय किंवा त्यांच्या आर्थिक भविष्याचं काय हा कॉमन प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला खूप उदाहरणं बघितली असतील जिथं एखाद्या फॅमिलीमधला कर्ता पुरुष वगैरे जर गेला तर त्यांच्या पूर्ण परिवाराची कशा पद्धतीने वाताहत होते. त्यामुळेच ही सुद्धा एक पॉसिबिलिटी गृहीत धरून आपल्याला ऍडव्हान्स मध्ये त्या पद्धतीने प्लॅन करणं गरजेची गोष्ट आहे.
याच ठिकाणी तुम्हाला मदत करू शकतो एक लाईफ इन्शुरन्स. जेव्हा मी लाईफ इन्शुरन्स सांगतोय त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट हा विषय वेगळा आहे. लाईफ इन्शुरन्स मध्ये किंवा इव्हन हेल्थ इन्शुरन्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट प्लॅन शक्यतो आपल्याला घ्यायचा नाहीच आहे. फक्त लाईफ इन्शुरन्स घेताना टर्म प्लॅन घ्यायचा, जेणेकरून मिनिमम इन्व्हेस्टमेंट वरती किंवा मिनिमम प्रीमियम वरती आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट मिळू शकतील. लाईफ इन्शुरन्स घेताना सुद्धा त्याचा कव्हर किती असावा, आपल्याला तो किती मिळू शकतो, त्याचे कॅल्क्युलेशन्स कसे असतात हे सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल मध्ये डिस्कस करेनच. पण लाईफच्या अनप्लॅन इन्व्हेस्टमेंट्स मध्ये तिसरी इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे लाईफ इन्शुरन्स मध्ये करायची आहे. ओके, इतकं क्लिअर आहे. आपल्या आयुष्याचा अनप्रेडिक्टेबल किंवा अनप्लॅन जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने या तीन गोष्टी येतात. एखादी इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकते, एखादी हेल्थची रिस्क येऊ शकते किंवा आपल्या लाईफची रिस्क येऊ शकते. या तीन गोष्टींसाठी आपण आधीच प्रिपेअर राहायला पाहिजे आणि आयुष्यात कमवायला लागल्याच्या नंतर सगळ्यात तीन महत्त्वाच्या इन्व्हेस्टमेंट ज्या आपल्याला करायच्या आहेत ना ते ह्या तीन गोष्टींमध्ये करायच्यात. कशा पद्धतीने करायच्यात, कुठले फॅक्टर कन्सिडर करायचे आणि सुरुवात कशी करायची हे सगळं मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलंय सेपरेट आणि डिटेल व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगणार आहे. त्या नॉलेज साठी आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनल वरती अपडेटेड राहा. पी मॉडेलचा पहिला यू आपण कव्हर केला, तो म्हणजे अनप्लॅन लाईफ. नंबर 2 पी स्टँड्स फॉर प्रेझेंट लाईफ. प्रेझेंट लाईफ मध्ये आपल्याला कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा मग तुम्ही म्हणाल प्रेझेंट लाईफ मध्ये तर सगळंच खर्च करतोय आपण, आता जेवढे कमवतोय तेवढे प्रेझेंट लाईफ साठीच खर्च होत आहेत. तर प्रेझेंट लाईफ कशी मॅनेज करायची हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि त्याच्यावरती अजून एक आर्ग्युमेंट ही सुद्धा असते की जर का तुम्ही सतत सेव्हिंग करा, इन्व्हेस्ट करा, सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा ह्याच गोष्टी सांगत असाल, आज न जगता आज कंजेस्टेड लाईफ जगून पुढच्या लाईफ मध्ये इन्व्हेस्ट जरी केलं आणि म्हातारपणी तुमच्याकडे करोडो रुपये जरी असतील तरी त्या पैशांचं करायचं काय. एकतर म्हातारा झाल्यानंतर जेवण करायला दात नसतील तोंडात, कुठे फिरायला जायचं तर पाय चालत नसतील, गुडघे दुखत असतील, अशा सिच्युएशन मध्ये करोडो रुपये जरी तुमच्याकडे तेव्हा असले तरी त्या गोष्टीचा फायदा आहे का आपल्याला, हा पण व्हॅलिड क्वेश्चन आहे. इथंच सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट येते ना ती येते बॅलन्स करायला लागणार आपल्याला लाईफ. कुठेतरी आजची लाईफ पण डिस्टर्ब नाही झाली पाहिजे आणि पुढची सुद्धा जी आपली प्लॅन लाईफ आहे ती अजून चांगली होऊ शकेल, बेटर होऊ शकेल. फायनान्शियली कमी रिस्क असतील, कमी स्ट्रगल करायला लागेल पुढे जाऊन आपल्याला. अशा पद्धतीने कशी डिझाईन करायची, त्याच्यासाठी प्रिपेअर कसं करायचं, याच्यासाठी आता प्रेझेंट लाईफ मॅनेज करणं आणि प्रेझेंट लाईफ मध्ये योग्य पद्धतीने इन्व्हेस्ट करणं ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रेझेंट लाईफ मध्ये इन्व्हेस्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये, तुमच्या पैशांचं बजेटिंग करणं. आता जेव्हा आपण कमवत्या एज मध्ये आहे त्यावेळेस कशा पद्धतीने तुमच्या हातात आलेले पैसे तुम्हाला बजेट करायचे किंवा अलोकेट करायचे. ह्याच्यासाठी पर्सनल फायनान्स मॅनेज करण्यासाठी किंवा तुमच्या हातात आलेली इन्कम मॅनेज करण्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट आणि पॉवरफुल प्रिन्सिपल आहे किंवा रूल आहे ज्याला आपण 50-30-20 चा रूल असं म्हणतो. या रूल विषयी आपण बऱ्याच व्हिडिओज मध्ये आधी बोललो सुद्धा आहोत. हा रूल काय सांगतो, जेवढी काही तुमची इन हँड इन्कम येते, टॅक्सेस वगैरे सगळं गेल्याच्या नंतर त्या पैशांमध्ये उदाहरणासाठी आपण पकडूयात की मला समजा 40,000 रुपये पेमेंट आहे दर महिन्याला, तर 50-30-20 च्या रूल नुसार त्याला आपण डिवाइड कसं करणार, 40,000 रुपयांमधले 50% अमाऊंट म्हणजे 20,000 रुपये मला माझ्या गरजांवरती खर्च करायचे. गरजांमध्ये काय काय येणार, तर घराचा रेंट येऊ शकतो, एखादा जर का ईएमआय चालू असेल माझा जो दर महिन्याला द्यावाच लागणार आहे तर तो ईएमआय त्याच्यामध्ये येतो. आपले युटिलिटीचे बिल जे येतात जसे की पेपर, पाणी, दूध, लाईट या सगळ्या गोष्टींचे बिल्स युटिलिटीचे ते त्याच्यामध्ये येणार. तुमचे फूडचे एक्सपेन्सेस आहेत जे तुम्हाला दर महिन्यालाच खर्च करायचे आहेत ना, असे सगळे खर्च या नीड या पार्ट मध्ये येणार. नीड म्हणजे काय, तर गरज. आणि गरज आपण थांबवू शकत नाही. लाईफ जरी डिस्टर्ब झाली, इन्कम जरी थांबला तरी सुद्धा गरजा चालूच राहणार आहेत. हे सगळे खर्च आपल्याला आपल्या सॅलरीच्या 50% मधून करायचे आहेत. त्यानंतरचा आपल्या सॅलरीचा जो 30% चंक आहे तो आपल्याला स्पेंड करायचा आहे आपल्या वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती. जी मौज मजा आपल्याला लाईफ मध्ये करायची असते, ज्या इच्छा पूर्ण करायच्या असतात आपल्या, याला आपण वॉन्ट्स अँड डिझायर्स मध्ये कन्सिडर करणं. जसं की तुम्हाला चांगले कपडे घ्यायचे, तुम्हाला एखादा फोन खरेदी करायचा आहे किंवा तुम्हाला पार्टी करायची, तुम्हाला मित्रांसोबत, फॅमिली सोबत एखाद्या वॅकेशनला जायचे, या सर्व गोष्टी कशामध्ये कन्सिडर होणार, तर त्या कन्सिडर होणार आपल्या वॉन्ट्स अँड डिझायर्स मध्ये. आपल्या ज्या इच्छा आणि आकांक्षा आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या सॅलरीची 30% अमाऊंट खर्च केली पाहिजे. उदाहरणार्थ लेट्स से मला 30,000 रुपयांचा एक फोन विकत घ्यायचा आहे, तर तुम्ही कशा पद्धतीने घेतला पाहिजे. एक तर 2 मार्ग आहेत. सगळ्यात पहिलं एखादं क्रेडिट कार्ड स्वाईप करा, 30,000 रुपयांचा फोन घ्या आणि मग त्याचे ईएमआय पुढे पे करत बसा. ज्या मार्गाने आपण बरेच जण ऑपरेट करत असतो. आधी खड्डे करायचे, खूप सारे पैसे बॉरो करून ठेवायचे क्रेडिट कार्डच्या स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपात, मटेरियलिस्टिक गोष्टींच्या स्वरूपामध्ये, आणि नंतर त्याच्यासाठी पे करत राहायचं, जेणेकरून आपले फायनान्सेस पण अनस्टेबल होतील, आपली फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडेल. अशाच पद्धतीने बरेच जण आपल्यापैकी ऑपरेट करत असतात, बरोबर आहे. पण त्यापेक्षा बेटर वे काय असू शकतो माहितीये का, लेट्स से तुम्हाला 30,000 रुपयांचा फोन घ्यायचा आहे,
तुमची सॅलरी जर का 40,000 रुपये आहे, त्यातले 20,000 रुपये गरजांसाठी खर्च झाले, तर 12,000 रुपयांची अमाऊंट तुमच्या वॉन्ट्स अँड डिझायर साठी दर महिन्याला तुम्ही स्पेंड करणार आहात. जो 50, 30 आणि 20 चा रूल बोलतोय आपण, त्याच्यानुसार त्या 12,000 रुपयांमधले सुद्धा लेट्स से आपण 4,000 रुपये दर महिन्याला ट्रॅव्हलिंग साठी, मित्रांसोबतच्या पार्टीसाठी, नवीन कपड्यांसाठी वगैरे तरी पण साईडला काढले. दर महिन्याला 8,000 रुपये तुम्ही फोन साठी सेव्ह करू शकता. तर ते 8,000 रुपये पुढचे 4 महिने सेव्ह करा आणि जेव्हा त्या 8,000 रुपयांचे 32,000 रुपये होतील ना, त्यावेळेस स्वतःचा फोन खरेदी करा. हा स्मार्ट वे असू शकतो आपल्या पैशांसोबत डील करण्याचा. सेम फॉर्म्युला अप्लाय होईल अशा तुमच्या कुठल्याही वॉन्ट्स अँड डिझायर्स साठी ज्या साधारण लाखभर रुपयाच्या आतमधल्या असतील. जेव्हा की तुम्ही एका ऍव्हरेज सॅलरीवरती काम करताय, 40,000 रुपये, 50,000 रुपये, जर का या सॅलरीवरती तुम्ही काम करत असाल ना, तर लाखभर रुपयाच्या आतमध्ये कुठलेही जे तुमचं वॉन्ट अँड डिझायर आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण करायचे. जे काही 5-6 महिने लागतील तेवढे महिने पैसे सेव्ह करायचे तुम्हाला दर महिन्याला आणि त्यानंतर तुम्हाला ती वस्तू विकत घ्यायची, जेणेकरून तुमची फायनान्शियल मॅनेजमेंट बिघडणार नाही किंवा तुमच्यावरती फायनान्शियल बर्डन येणार नाही. अशा पद्धतीने स्मार्टपणे आपल्याला गोष्टी हँडल करायच्या, पैशांसोबत आपल्या स्मार्ट राहायचे. अशा पद्धतीने तुमच्या सॅलरीचा 80% भाग आपण कव्हर केला. 50% नीड्स वरती गेला, 30% वॉन्ट्स अँड डिझायर्स वरती गेला. आता 20% अमाऊंट जी आहे ना तुमच्या सॅलरीची, ती तुम्हाला रेग्युलरली सेव्ह करायची आहे आणि इन्व्हेस्ट करायची आहे. आणि इथेच येतो आपण जे UPP मॉडेल बघत होतो त्या मॉडेल मधला लास्ट P म्हणजे आपली प्लॅन लाईफ. लाईफ मध्ये आपण कुठल्या गोष्टी नेमक्या प्लॅन करू शकतो, कुठलीही अशी मोठी इन्व्हेस्टमेंट जी आपल्याला इन फ्युचर लागणार आहे ती आपण आता प्लॅन करू शकतो. जसं की पुढच्या 5 वर्षांमध्ये लेट्स से मला स्वतःचं घर घ्यायचंय, स्वतःची एखादी गाडी घ्यायची, किंवा आपली स्वतःची रिटायरमेंट प्लॅन करायची आहे, किंवा लेट्स से तुमच्या मुलांचं एज्युकेशन प्लॅन करायचंय, त्यांच्या लग्नासाठी तुम्हाला आतापासून इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करायची. आयुष्यातल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या हव्या आहेत, आपली इच्छा आहे की आपल्याला हे लाईफ मध्ये करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आतापासून प्लॅन करायला घेऊ शकता. हे सगळे प्लॅन्स व्यवस्थित करण्यासाठी, या सगळ्या आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कोण मदत करणार आहे, तर आज जे काही तुम्ही कमवताय त्याच्यातली जी 20% अमाऊंट आपण रेग्युलरली इन्व्हेस्ट करणार आहे ना, ती तुम्हाला मदत करणार आहे. हा तुमच्या लाईफचा प्लॅन पार्ट कव्हर करण्यासाठी. ही जी प्लॅन इन्व्हेस्टमेंट आहे ती सुद्धा कशा पद्धतीने करायची. 20% अमाऊंट म्हणजे आपण आपली सॅलरी कन्सिडर केली 40,000, त्या कन्सिडरेशन प्रमाणे आपले 8,000 रुपये होतात जे दर महिन्याला आपल्याला इन्व्हेस्ट करायचे. आता हे 8,000 रुपये इन्व्हेस्ट पण कशा पद्धतीने करायचे, आपल्याला कुठल्या असेट्स मध्ये करायचे, त्याच्यासाठी सुद्धा एक पर्सनल फायनान्सचा रूल आहे. तो रूल आहे 100 - X, आणि जिथं X म्हणजे आपली एज, जे आपलं चालू वय आहे ते आपण X कन्सिडर करूयात. आणि आपल्याला काय करायचंय, आपण हे जे 8,000 रुपये इन्व्हेस्ट करणार आहे ना, त्याच्यातले X म्हणजे आपलं जेवढं वय आहे ना तेवढ्या पर्सेंटेज मध्ये पैसे सेफ असेट मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. सेफ असेट मध्ये म्हणजे सुद्धा FD नाही बरं का. FD मध्ये काय होतं, आपले पैसे ग्रो नाही करत. फार फार तर आपण FD मध्ये पैशांना प्रोटेक्ट करू शकतो. म्हणजे इन्फ्लेशन जर का 5 ते 6% वाढत असेल आणि आपल्या FD चा रेट पण 6% जर का असेल ना, तर फार फार तर आपण काय करतोय, पैसे प्रोटेक्ट करतोय, म्हणजे त्यांची व्हॅल्यू कमी नाही होते. इतकंच आपण FD मध्ये करू शकतो. म्हणून काय करायचंय, जे आपण इन्व्हेस्ट करतोय ना त्यातले आपल्या एज इतके, म्हणजे लेट्स से आता माझं वय जर का 25 वर्ष असेल तर 25% अमाऊंट 8,000 मधली म्हणजे 2,000 रुपये तुम्हाला सेफर असेट मध्ये टाकायचे. ते सेफर असेट काय असू शकतात, तर तुमचा PPF असू शकतो. तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. गोल्ड मध्ये म्हणजे पण ज्वेलरी मध्ये नाही, डिजिटल गोल्ड मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. सोवरेन गोल्ड बॉन्ड्स, SGB ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. किंवा NPS सारख्या स्कीम्स आहेत. अशा कुठल्याही स्कीम्स मध्ये जिथं ऍटलीस्ट ऍव्हरेज रिटर्न्स तुम्हाला 8-9-10% पर्यंत मिळतील, पण खात्रीशीर मिळतील, अशा असेट्स मध्ये तुम्हाला 25% अमाऊंट इन्व्हेस्ट करायचे तुमच्या वयाच्या इतकी. आणि बाकी जी 75% अमाऊंट आहे ना त्याच्यासोबत तुम्ही थोडीशी रिस्क घेऊ शकता. रिस्क का घेऊ शकतो आपण, कारण आपल्याकडे वेळ आहे. म्हणजे आता आपण खूप तरुण आहे आणि आपल्याकडे एक चांगला 20 ते 25 वर्षांचा वेळ आहे आपले पैसे ग्रो करण्यासाठी. ते पैसे लॉंग टर्म मध्ये जरी थोडीफार रिस्क वगैरे असली तरी स्टॉक मार्केट सारख्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकतात. आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, पैशांसोबत थोडीशी रिस्क घ्यायची आहे. याचा अजिबात अर्थ असा होत नाही की तुम्ही लगेच जा आणि इंट्राडे करा, फ्युचर अँड ऑप्शन्स करा, ट्रेडिंग करा. कुणीतरी तुम्हाला स्टॉकची टिप देईल एखाद्या टेलिग्राम ग्रुप वरती, इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूबच्या शॉर्ट्स मध्ये, आणि त्या आधारावरती तुम्ही रिस्की असेट्स मध्ये इन्व्हेस्ट कराल. असा कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाहीये. प्युअरली लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपल्याला करायची आहे पैशांसोबत. जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल आणि तुम्हाला जर का ट्रेडिंग वगैरेचं प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही करू शकता, पण ते माझ्याकडे पण नाहीये. आणि मला माहिती आहे जे सुरुवात करणार आहेत नवीन नवीन, ज्यांनी अजून कुठली इन्व्हेस्टमेंटच करायला सुरुवात नाही केली, अशा बऱ्याचशा लोकांकडे ते नसतं, तर ते आपल्याला करायचं नाहीये. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा जेव्हा आपण एंटर करतोय, सुरुवात करतोय, त्यावेळेस फार फार तर आपण पोर्टफोलिओ स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे किंवा म्युच्युअल फंड्स मध्ये सुद्धा इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे. स्टॉक मार्केट मधला इंडेक्स म्युच्युअल फंड हा सगळ्यात सेफर ऑप्शन्स पैकी एक आहे, जिथे तुम्हाला 12 ते 15% पर्यंत रिटर्न्स कन्सिस्टंटली मिळू शकतात. आतापर्यंत लोकांना ते मिळालेले आहेत. अर्थात स्टॉक मार्केटमध्ये रिस्क ही नेहमीच इन्व्हॉल्व असते, पण त्यातल्या त्यात सुद्धा इंडेक्स म्युच्युअल फंड्स मध्ये वगैरे कमी रिस्क असते. इंडेक्स म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात कशी करायची, कुठला फंड आपण चूज केला पाहिजे, कशा पद्धतीने चूज केला पाहिजे, तो म्युच्युअल
म्युच्युअल फंड चूज करताना कुठल्या गोष्टी आपण कन्सिडर केल्या पाहिजेत, आपण लमसम अमाउंट मध्ये इन्व्हेस्ट करायचं की दर महिन्याला सिस्टमॅटिक पद्धतीने एक फिक्स अमाउंट इन्व्हेस्ट करायची, या सगळ्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला जे बोललो ना की अजून 4 व्हिडिओज मी तुम्हाला आयुष्यातल्या पहिल्या 4 इन्व्हेस्टमेंट कुठे करायचे हे सांगणार आहे, त्याच्यामध्ये इन डिटेल सांगणारच आहे. त्यामुळे पुढच्या पार्ट साठी सुद्धा अपडेटेड राहा. आजच्याच पहिल्या व्हिडिओमध्ये जिथं मी तुम्हाला खूप बेसिक लेवलवरती सांगतोय की इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात कशी करायची आहे, आपला माइंडसेट काय असलं पाहिजे, अप्रोच काय असलं पाहिजे, ह्याच व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी जर का मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या तर मे बी तुम्हाला सुरुवातीलाच ते डायजेस्ट व्हायला थोडंसं हार्ड जाऊ शकतं. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक गोष्टींविषयीच बोलतोय, पण डिटेलमध्ये तुमच्या आयुष्यातल्या पहिल्या 4 इन्व्हेस्टमेंट कुठे करायचे आहेत, तुमचा जो पहिला पैसा जाईल तो कशामध्ये जाईल हे मी तुम्हाला ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे पुढच्या 4 व्हिडिओज मध्ये. आणि मला माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी एक्साइटेड असणार आहात. मी तुम्हाला सुरुवातीलाच प्रॉमिस केलेलं आहे की तुम्ही जर का हे 5 व्हिडिओज व्यवस्थितपणे आणि लक्षपूर्वक ऐकलेत, त्यांचा अभ्यास केला तर तुमची एक चांगला इन्व्हेस्टर, चांगला गुंतवणूकदार म्हणून जर्नी सुरुवात झालेली असेल. तुमच्या फायनान्शियल लाईफचं फाउंडेशन स्ट्रॉंग व्हायला त्या ठिकाणी सुरुवात झालेली असेल. आजच्या व्हिडिओमध्ये खूप बेसिक लेवलवरती मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुढच्या 4 व्हिडिओज मध्ये आपण डिटेलमध्ये बघूयात कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे, त्याच्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि किती पैसे इन्व्हेस्ट करायचे ते सुद्धा. सो स्टे ट्यून. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. तुमचे जर का काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचा सुद्धा इन्व्हेस्टमेंट विषयीचा दृष्टिकोन क्लिअर होईल. आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सुरेश तिटे सायनिंग ऑफ.